पोलीस ठाण्यातच काळजाचा थरकाप. पोलीस अधिकाऱ्यांच्या धमकीमुळे उपोषणकर्त्या महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, एकाचा जागीच मृत्यू. पाथर्डीत पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रचंड खळबळ. जमिनीच्या वादातून न्याय मिळवण्यासाठी गेल्या 5 दिवसांपासून अहमदनगर येथे आमरण उपोषणाला बसलेल्या पीडित कुटुंबाला प्रशासनाकडून पाथर्डी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्याचा लेखी पत्रव्यवहार आज प्राप्त झाला. मात्र पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत असतानाच तिथे अचानक समोरचे सर्व आरोपी हजर झाले आणि पोलीस अधिकारी यांनी "तुम्ही कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करता? समोरचे आरोपी आले आहेत, तुमच्यावरही उलट गुन्हा दाखल होणारच आहे" अशी बोलल्याने संतप्त व भयभीत झालेल्या औरंगपूर येथील पीडित महिला मंगल शशिकला माळी यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर येत थेट अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा थरारक प्रयत्न केला. या अचानक घडलेल्या गंभीर प्रकारामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात प्रचंड गोंधळ आणि धावपळ उडाली असून या संपूर्ण दरम्यान त्यांच्यासोबत आलेले विठ्ठल साहेबराव खर्चन हे अचानक जमिनीवर कोसळले. त्यांना पोलिसांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले असून पोलिसांच्या अशा पक्षपाती भूमिकेमुळे "आम्ही जीव देणार नाही तर काय करणार" असा आर्तटाहो पीडित महिलेने फोडला असून या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण पाथर्डी तालुक्यात कायद्याच्या चिंधड्या उडाल्याची भावना निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. प्रतिनिधी अक्षय वायकर, पाथर्डी. मी अक्षय वायकर, स्टार इंडियनमध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही कलेक्टर ऑफिसला गेले होते, तिथं काय घटना झाली? आम्ही आमच्यावरती 1 फेब्रुवारी 2026 रोजी आमच्यावरती लैंगिक अत्याचार माझ्या कुटुंबावरती आणि जाळपोळ केलेली होती. त्या संदर्भात आम्ही 21 मेपासून आमरण उपोषणासाठी कलेक्टर ऑफिसला बसलेलो होतो. तर आम्ही कलेक्टर ऑफिसला आम्हाला आज पत्र दिलं की एसपींना आम्ही गुन्हा दाखल करून घेतो म्हणून असं पत्र दिलं एसपींना. ते आम्ही उपोषण त्यांना सोडलं. तर आमच्या सोडता आम्ही फिर्याद दाखल करण्याला पाथर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यासाठी 3:30 वाजता आलो तिथं. तर आमच्यासोबत आहे ना आमचे म्हणजे नातेवाईक विठ्ठल खर्चन हे आलेले होते आमच्यासोबत आलेले होते. माझी आई आतमध्ये फिर्याद दाखल करीत होती. तर फिर्याद दाखल करत असताना ज्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत ना ते दोन गाड्या आणि अजून काही गावातले गुंड घेऊन आमच्याकडे त्यांनी आले होते. पाथर्डी पोलीस स्टेशनला गावगुंड घेऊन आले होते आणि जे विठ्ठल रावसाहेब खर्चन यांना हे बाहेर बसलेले होते. त्यांना आणि माझ्या आईला पण धमकी दिली की आरोपी आहेत का किलबिले, सारंगधर किलबिले, मनीषा सुधाकर किलबिले, परत प्रभाकर सुधाकर किलबिले, ईश्वर बापूसाहेब देशमुख, परत हे दिलीप तुकाराम किलबिले, हे बरेचसे गावातले लोक होते. 10-15 जण होते गावातले. त्यातलं उपसरपंच ईश्वर बापूसाहेब देशमुख हा मिलिटरी रिटायर मेजर आहे. तर यांनी आणि जे पोलीस कर्मचारी आहेत ना यांनी सगळ्यांनी मिळून आहे ना ते बाहेर आमच्यासोबत फिर्याद देण्याकरिता आलेल्या माणसाला आहे ना आरोपींनी यांनी बळजबरी केली का तोयवर सुद्धा आता तो ही बाईसोबत फिरतोय ना, तोयवर सुद्धा आता ही दुसरी बाई आहे ना, आमच्याकडे काय बाई नाही का, आम्ही सुद्धा आता तोयवरती आणि ह्या पोरावरती 376 गुन्हा दाखल करत होतं आणि तुला आणि त्या बाईला आणि आणला तिघाला आहे ना कायमची जेलमध्ये पाठवत होतं. आणि सारखं तुमच्या काय तो कायदा काय तुमच्या एकट्याच्या बापाचा आहे का म्हणे. हे असे पोकळ धमक्याला आम्ही भेट नसतो. आणि तिथं येऊन आहे ना त्या जे आमच्यासोबत आलेले होते ना विठ्ठल खर्चन त्यांना आहे ना दमदाटी केली. त्या याच्यातून त्यांना चक्कर येऊन ते तिथंच जागेवर पडले. त्यानंतर आम्ही स्वतः संपवणं आरोपी समोर आहे ना आरोपी आणि प्रशासनासमोर आहे ना मी आणि माझ्या आईने निर्णय घेतला की आम्ही स्वतःला संपवणार येतं. तर आम्ही एसपीला सुद्धा यापूर्वी निवेदन दिलेलं होतं. आणि यांचं आजपासूनच नाही, आरोपीवरती या अगोदर सुद्धा 2 वेळा ॲट्रॉसिटी गुन्हे दाखल येतं. तरी सुद्धा आरोपींना आहे ना हे पोलीस प्रशासन आहे ना कायम मदत करताना कायम आतमध्ये फिर्याद देत असताना माझ्या आईने आज याच्यातून खिडकीतून बघितले. तर माझ्या आईला त्यांनी जे आतमध्ये फिर्याद घेणार ते लहाने साहेब होते ना त्यांनी आईला धमकी दिली, आता तुमच्यावरती स्ट्रॉंग गुन्हा दाखल होणार आहे आणि तुमच्यावर सुद्धा ते गुन्हा दाखल करतील. आणि ते रिटायर मेजर यांनी
त्यांनी जे आमचे बाहेर होते ना रिटायर मेजर सारंगधर किलबिले तर म्हणला तू इकडे बघतोच म्हणे, तू यांच्यासोबत फिरतो ना, तर त्यांना धमकी देऊन त्यांना म्हणे तो बाहेरही म्हणे पोलीस स्टेशनच्या तुला जीवच मारतो म्हणे मी. तर त्याचं टेन्शन घेऊन त्यांना ते चक्कर येऊन पडलेले आहेत ते. हां. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.